श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपले मिस्टर सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील याच दिवशी साजरी करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते. दिवबत्ती, धूप, हार, फुले वाहून देवीची आपण आराधना करावी. काही जण कलश मांडून देखील पूजा करतात. तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दानधर्म किंवा पूजा पठणामुळे भरपूर लाभ मिळत असतात. विशेषतः लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तसेच या दिवशी आपण जर पितरांची सेवा केली तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतो आणि जर पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. तसेच घरामध्ये कोणतंही संकट आलं तरी आपण त्यावरती सहजपणे मात करत असतो. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची म्हणजेच अक्षय तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 30 एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल. अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त हा बुधवार 30 एप्रिल रोजी पहाटे 5:31 पासून अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभमुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी 12:18 पर्यंत असेल. त्यामुळे यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिललाच आपल्याला साजरी करायची आहे. भरपूर वेळा बघा आपण एखादं घर बघतो की त्या घरामध्ये पैसा तर ऑलरेडी असतोच, पण तरी पण त्या लोकांकडे पैसा येत असतो. तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते. त्या उलट आपल्याकडे असे होत नाही. तर त्या घरामध्ये पितरांची सेवा त्याचबरोबर कुलदेवतेची सेवा ही आवर्जून केलेली जाते. तर आपण देखील अक्षय तृतीयेला पितरांची सेवा करायची आहे. कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात अशी मान्यता आहे. आता अक्षय तृतीयेच्या पूजेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करावी? सासू सासरे नसेल तर पूजा कशी करावी? जर सासरे नसतील तर पूजा कशी करावी? किंवा सासू सासरे दोघी पण नसतील तर आपण ही पूजा कशी मान्य करायची आहे? तसेच कोणती वस्तू आपल्याला दान करायची आहे? तसेच आपण कोणत्या व्यक्तीला जेवणासाठी बोलवायचे? अशा भरपूर गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करायची आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी देखील चालणार आहे. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी सेवा करत असतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ असे मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरण देखील शांतता असते. आता या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आपल्याला टाकायचे आहे. तसेच चिमूटभर हळद टाकायची, थोडेसे काळे तीळ टाकायचे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित असतं आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तसेच या दिवशी आपण उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येतात, ते उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. तर आपला जो काही माठ भरून ठेवत असतो किंवा तुम्ही कोणताही मातीचं भांडं भरून ठेवत असाल तर त्यातील थोडंसं पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे. यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात. तसेच त्यांचा आत्मा हा तृप्त होत असतो आणि ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. आता आपण या दिवशी पितरांची पूजा कशी करायची? तर प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला जर सासू नसेल तर तुम्ही केळीची पूजा करायची आहे. सासरी नसते तर करियाची पूजा करायची आहे. सासू सासरे दोघे पण नसतील तर आपण केळी आणि करियाची पूजा करायची आहे. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण केळीवरती एक कर ठेवायचा आहे. आता यासाठी आपण एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती आपण लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर एक पत्रावळी घ्यायची आहे. तिच्यामध्ये आपण थोडेसे गहू टाकायचे आहेत. आता गहू हे किडलेले नसावे याची काळजी आपण घ्यायची आहे. आपण स्वच्छच गहू
गहू घ्यायचे आहेत। आपण जसे गहू घेत असतो किंवा कोणती पण गोष्ट पूजेमध्ये वापरत असतो ती जर व्यवस्थित असेल तर त्याचे फळ देखील आपल्याला त्याचप्रमाणे मिळत असते आणि जर आपण वस्तू खराब घेतली तर फळ देखील आपल्याला तसेच मिळत असते। आता या पत्रावळीमध्ये आपण गहू टाकल्यानंतर आपल्याला जर केळीची पूजा करायची असेल तर त्यावरती केळी ठेवायची आहे। आता आपण जेव्हा आपण कलश मांडत असतो तेव्हा त्या कलशावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढत असतो किंवा कलशावरती आपण कुंकवाने 5 बोटे काढत असतो। तर आपण या दिवशी असं चुकूनही करायचं नाही, तर आपण पितराची पूजा करत आहोत त्यामुळे आपण चंदन घ्यायचं आहे। वरून खाली आपण चंदनाची 5 बोटे या केळीवरती तसेच कर्यावरती काढून घ्यायची आहेत। आता तुम्हाला केळीची पूजा करायची असेल तर केळीवरती काढावी किंवा कराची पूजा करायची असेल तर कर्यावरती आपण 5 बोटे चंदनाचे काढायचे असतात। आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे। आता तिथे आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे। तांदूळ हे कुठलेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण मातीची पणपंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। आता या दिवामध्ये मोहरीचं तेल टाकायचं। मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे। म्हणून दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण हे केळी आणि कर्याचं पूजन करायचं आहे। आता या केळी व कर्यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे। आता आपण केळी ठेवत असाल किंवा कर ठेवत असाल तर त्यावरती एक फळ ठेवलं जातं। आता काही ठिकाणी खरबूज ठेवलं जातं तर काही ठिकाणी आंबा देखील ठेवला जातो। आमच्या इथे आंबा ठेवला जातो कारण की अक्षय तृतीयापासूनच आंबा खावा असे म्हणतात, त्यामुळे आंबा आवर्जून ठेवला जातो। तुम्ही देखील या केळीवरती किंवा कर्यावरती आंबा ठेवायचा आहे। आता हे ठेवल्यानंतर आपापल्या पितरांची काही सेवा देखील करायची आहे। तर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः आपल्या या मंत्राचा जेवढा वेळा शक्य होईल तेवढा वेळा जप करायचा आहे। अगदी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 वेळा किंवा 108 वेळा या मंत्राचा जप करू शकता। तसंच तुम्हाला पितृअष्टक देखील पठण करायचं आहे। तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही मग त्या मोबाईलवरती लावून श्रवण देखील केलं तरी चालणार आहे, कारण की आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत। आपली जी पिढी आहे 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही। मुलांची विवाह हे वेळेवरती जुळून येत नाहीत किंवा नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही, अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत असतो। आता यानंतर आपलं पितृअष्टक तसेच ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांची नावं घ्यायची आहेत। तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं जर आठवत नसतील तर त्यांची नावं देखील आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक भूल झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून तर काही चूक भूल झाली तर आम्हाला त्याच्याबद्दल माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी आम्ही तुमची सेवा नक्कीच करू असे आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। आता आपण हे म्हटल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी केळी व कर्याचे दर्शन घ्यायचे आहे। आता आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी अर्पण करण्याची पद्धत वेगवेगळी असते। काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। विशेषतः जेव्हा आपण पितरांची पूजा करायची असेल ना तेव्हा तांदळाची खीर ही आवर्जून बनवली जाते। आता जर तुम्हाला सासू नसेल तर तुम्ही एखाद्या महिलेला सुद्धा जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे। सासरे जर नसतील तर तुम्ही एखाद्या पुरुषाला जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे। पण जर तुम्हाला दोन्ही पण नसतील तर तुम्ही एक पुरुष आणि एक स्त्री असे जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण त्यांना अगोदर जेवण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण स्वतः अन्न ग्रहण करायचं आहे। तसेच आपण कोणताही अन्नपदार्थ बनवणार असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही। तसेच सात्विक अन्न बनवायचं आहे। आता आपण जेव्हा नैवेद्य बनवतो त्याच्यानंतर आपल्याला एक गौरी घ्यायची आहे, त्याला काउंडंग देखील बोलतात। जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला सहज मिळून जाईल। आता हे सर्व आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा कापूर जाळण्याचं भांडं असतं तर त्यामध्ये ठेवू शकता। आता हे थोडंसं जाळायचं आहे, त्यावरती कापूर देखील ठेवू शकता। यानंतर आपल्याला यावरती नैवेद्य हा ठेवायचा आहे। पहिल्यांदा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे। गौरीवरती आपल्याला थोडासा भात ठेवायचा आहे। तसेच जे काही आपण अन्नपदार्थ घरामध्ये बनवलेले असतील, जो काही नैवेद्य आपण बनवलेला असेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि
ते अन्नपदार्थ देखील आपण यावरती थोडेसे ठेवायचे आहेत. आता आपण जी पण व्यक्ती जेवणासाठी बोलवली असेल, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, त्या व्यक्तीसमोर आपण हे ठेवायचं आहे. आता ठेवल्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाण्याने गोलाकार आपण करून घ्यायचा आहे. गोल पाणी त्या गौरीच्या कडेने आपल्याला टाकायचं आहे. त्यावर ते अन्नपदार्थ टाकलेला आहे त्याचा थोडासा धूर होतो आणि यानंतर आपण त्या व्यक्तीला जेवण करण्यासाठी सांगायचं आहे. आता जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला किंवा महिलेला, पुरुषाला बोलवणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा घास एखाद्या गाईला देऊन शकता. पण या दिवशी आपण पितरांची पूजा, सेवा आवर्जून करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला देखील एक दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे. मग तुम्ही अगदी कणकेचा दिवा घेऊ शकता, मातीची बंदी घेऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं, थोडेसे काळे तीळ टाकावे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.